नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मी चैतन्य जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदर आपण इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटी म्हणून एक व्हिडिओ बघितला होता. त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण पॉलिटी विषयामध्ये काय शिकणार आहोत आणि कशा प्रकारे शिकणार आहोत. तर मित्रांनो, हा आज आपला पहिला चॅप्टर तो म्हणजे घटना निर्मिती आणि त्यालाच इंग्लिशमध्ये मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. मित्रांनो, हा हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या नोट्सचा वापर केलेला आहे आणि या नोट्स एम लक्ष्मीकांत व कोळंबे सरांच्या पुस्तकातून काढलेले आहेत. तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. सर्वप्रथम मित्रांनो, भारतासाठी एक घटना असावी आणि ती निर्माण करण्यासाठी एक घटना समिती असावी अशी संकल्पना कोणी मांडली ते आपण आता बघूयात. मित्रांनो, भारतासाठी एक घटना असावी अशी पहिल्यांदी संकल्पना जी होती ती M.N. रॉय यांनी मांडली. त्यानंतर मित्रांनो, ती केव्हा मांडली तर ती 1934 मध्ये मांडली आणि 1935 मध्ये काँग्रेसने अधिकृतपणे घटना समितीची मागणी केली. त्यानंतर मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू 1938 मध्ये काय म्हणाले की प्रौढ मताधिकारावर निवडून येणारी, बाह्य हस्तक्षेप विरहित स्वतंत्र असणारी राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे पंडित जवाहरलाल नेहरू 1938 मध्ये म्हटले. आणि 1940 मध्ये तत्वतः ऑगस्ट ऑफरनुसार घटना समितीस मान्यता मिळाली. ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. घटना समितीची पहिल्यांदी मागणी कोणी केली घटना निर्मितीची तर M.N. रॉय. त्यानंतर 1935 मध्ये काँग्रेसने त्याला मान्यता दिली आणि जवाहरलाल नेहरू 1938 मध्ये काय म्हणाले की प्रौढ मताधिकारावर निवडून आलेली, बाह्य हस्तक्षेप विरहित स्वतंत्र अशी राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे. आणि कोणत्या प्रस्तावानुसार त्याला मान्यता मिळाली तर जो ऑगस्ट ऑफरचा प्रस्ताव होता त्यानुसार 1940 मध्ये तिला तत्वतः मान्यता मिळाली. त्यानंतर मित्रांनो, घटना समितीची जी रचना होती ती कशा प्रकारे झाली तर मित्रांनो, घटना समितीची निर्मिती ही कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार झाली होती. घटना समितीला तत्वतः मान्यता 1940च्या ऑगस्ट ऑफरनुसार भेटली, पण तिची निर्मिती कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार झाली होती. आणि कॅबिनेट मिशनमध्ये एक 3 लोक होते, 3 सदस्य होते, तर ते खूपच महत्त्वाचे आहे. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे सर स्टफर्ड क्रिप्स. काय? सर स्टफर्ड क्रिप्स. दुसरे सर पेथिक लॉरेन्स आणि सर A.V. अलेक्झांडर. तर हे 3 सदस्य खूप महत्त्वाचे आहेत, ते नेहमी विचारले जातात. मित्रांनो, त्यानंतर घटना समितीतील जे सदस्य होते ते पूर्ण भारतासाठी कशा प्रकारे होते हे आता आपण बघूयात. मित्रांनो, पूर्ण भारतासाठी आपल्या पूर्ण भारतासाठी म्हणजे आजचा जो पाकिस्तान, बांगलादेश सर्व मिळून आपल्याला 389 सदस्य घटना समितीमध्ये देण्यात आले होते. आणि ते 389 सदस्यापैकी भारतात तेव्हा 2 भाग होते भारताचे. एका भागावर ब्रिटिश जे होते ते राज्य करायचे आणि एका भागावर संस्थानिक हे राज्य करायचे. तर ब्रिटिश भारतासाठी 296 सदस्य देण्यात आले होते. पूर्ण भारत, अखंड भारत तर एकच होता, फक्त शासन वेगवेगळे लोक करत होते. तर 296 जागा ह्या ब्रिटिश भारतासाठी देण्यात आल्या होत्या. तर 93 जागा ह्या संस्थानिकासाठी देण्यात आल्या होत्या. आणि 296 ज्या ब्रिटिश जागा होत्या त्यापैकी 292 जागा ज्या होत्या त्या गव्हर्नर असलेल्या 11 प्रांताला देण्यात आल्या होत्या. आता आपल्या गव्हर्नर म्हणजे मुख्यमंत्र्यासारखं आहे आणि प्रांत म्हणजे राज्यासारखं आहे. तर त्या काळी असं म्हणता येईल की 11 जे होते ते प्रांत म्हणजेच राज्य होते आणि त्यांना 292 जागा देण्यात आल्या होत्या. आणि जे 4 मुख्य आयुक्त 4 जागा होत्या त्या मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून देण्यात आल्या होत्या. आता जे मुख्य आयुक्ताचा जो प्रांत आहे तो म्हणजे केंद्रशासित प्रदेशासारखा होता. तर ते मुख्य आयुक्ताचे जे प्रांत होते ते कोणकोणते होते तर पहिला आहे दिल्ली, दुसरा आहे अजमेर मारवाड, तिसरा आहे कुर्ग आणि चौथा आहे बलुचिस्तान. त्यानंतर मित्रांनो, आता निवडणूक झाली. घटना समितीची जी 389 जागासाठी निवडणूक होती ती झाली. पण निवडणूक 389 जागासाठी नव्हती, ती फक्त 296 जागासाठी होती. आणि ज्या 93 जागा होत्या ते संस्थानिक त्यांचे सदस्य नॉमिनेट करणार होते, म्हणजे ते नामनिर्देशित करणार होते. आणि निवडणूक 296 जागासाठी होती. तर मित्रांनो, 296 जागापैकी 208 ज्या जागा होत्या त्या काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा ह्या मुस्लिम लीगने जिंकल्या आणि 15 ज्या जागा होत्या त्यापैकी 7 जागा इतर पक्षाने जिंकल्या, तर 8 जागा ज्या होत्या त्या अपक्षाने जिंकल्या. कन्फ्यूज होऊ नका.
टोटल जागा 389 होत्या. त्यापैकी संस्थानिकांना किती देण्यात आल्या तर 93 देण्यात आल्या. उरले किती आता? संस्थानिक नॉमिनेट करणार होते. म्हणजे तेथे राजा होता, तर राजा एखाद्या व्यक्तीला सांगणार की जा तू संविधान सभेत सामील हो. पण ज्या 296 जागा उरलेल्या होत्या त्यापैकी 208 जागा ह्या काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा ह्या मुस्लिम लीगने जिंकल्या आणि 15 जागा अपक्ष प्लस इतर काही पक्ष यांनी जिंकल्या. तर 8 जागा ह्या अपक्षांनी जिंकल्या त्यातल्या 15तल्या, आणि ज्या 7 जागा होत्या उरलेल्या त्या 7 जागावर 7 पक्ष निवडून आले. आता हे पक्ष कसे लक्षात ठेवायचे, त्याची एक सिंपल ट्रिक आहे. युनिनिस्ट हा शब्द लक्षात ठेवायचा. तर युनिनिस्ट नावाचे 3 पक्ष होते तिथं. एक युनिनिस्ट पक्ष, दुसरा युनिनिस्ट मुस्लिम पक्ष आणि तिसरा युनिनिस्ट शेड्यूल कास्ट पक्ष. ठीक आहे, युनिनिस्ट पक्ष, युनिनिस्ट मुस्लिम पक्ष आणि युनिनिस्ट शेड्यूल कास्ट पक्ष. त्यानंतर मित्रांनो, आता युनिनिस्ट शेड्यूल कास्ट पक्ष जो होता, लगेच त्याच्या खाली शेड्यूल कास्ट फेडरेशन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्यानंतर एक साम्यवादी पक्ष होता, त्याचबरोबर एक शीख गैर काँग्रेस एक पक्ष होता आणि मित्रांनो अजून एक पक्ष होता, तो म्हणजे कृषक प्रजा पार्टी. तर या सगळ्यांनी या 7 पक्षांनी एक जागा जिंकली होती आणि या पक्षांनी 8 जागा जिंकल्या होत्या. मित्रांनो, त्या काळी काही विशिष्ट व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार होता आणि तो अधिकार भारत सरकारचा कायदा 1935 नुसार मिळालेला होता. तर ते लोक कोण होते तर ते आता आपण बघूयात. मित्रांनो, असा व्यक्ती का जो एक विशिष्ट रकमेपर्यंत कर देत होता त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार होता. त्याचबरोबर ज्या व्यक्तीकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता होती त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार होता. आणि अजून एक पात्रता होती त्यामध्ये, ज्या व्यक्तीकडे विशिष्ट रकमेपर्यंत मालमत्ता आहे त्याला हा मतदानाचा अधिकार होता. मित्रांनो, त्याचबरोबर आता किती लोकसंख्येमागे एक सदस्याची निवड झाली होती तर मित्रांनो 10 लाख लोकसंख्येमागे एका सदस्याची निवड करण्यात आली होती. आणि मित्रांनो, एकूण जी जागा होत्या त्यांचे 3 गटात विभाजन करण्यात आले होते. एक म्हणजे मुस्लिम, 2 म्हणजे शीख आणि 3 म्हणजे ओपन, म्हणजे जो खुला वर्ग आहे त्याचा. तर मित्रांनो, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कधी देण्यात आले तर हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. तर ते तुम्ही नोट करून ठेवा की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ हे 1909च्या मॉर्ले मिंटो कायद्यानुसार देण्यात आले. त्यानंतर मित्रांनो असे सुद्धा विचारले जाते की शिखांना स्वतंत्र मतदारसंघ केव्हा देण्यात आले तर शिखांना स्वतंत्र मतदारसंघ 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार देण्यात आले. त्यानंतर मित्रांनो, आपल्या घटना समितीचे कामकाज कधीपासून सुरू झाले, त्याची पहिली बैठक कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, या सर्व गोष्टी आपण बघूयात. मित्रांनो, जी घटना समितीची जी पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती आणि हे MPSCच्या 2019च्या प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये विचारलं होतं. मित्रांनो, या बैठकीला एकूण 211 सदस्य हे उपस्थित होते. मित्रांनो, एकूण सदस्य किती होते 389 आणि त्यापैकी किती उपस्थित होते 211. त्याचबरोबर मित्रांनो, या जी बैठक होती ही पहिली बैठक, हिचे अध्यक्ष कोण होते या असं सुद्धा विचारलं जातं. तर हिचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि यांची जी नेमणूक करण्यात आली होती ती फ्रान्सच्या पद्धतीनुसार करण्यात आली होती. फ्रान्समध्ये कसं असतं की निवडणूक झाल्यावर जो ज्येष्ठतम सदस्य असतो तो पहिल्या बैठकीचा अध्यक्ष असतो आणि येथे पण सेमच करण्यात आलं होतं. त्यानंतर मित्रांनो, दुसरी बैठक ही 11 डिसेंबर 1946 रोजी घेण्यात आली, म्हणजे 2 दिवसानंतर. आणि या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांची निवडणूक करण्यात आली, यांना निवडून देण्यात आलं. आणि घटनात्मक सल्लागार म्हणून सर BN राव यांना निवडून देण्यात आलं. मित्रांनो, इथं लक्षात द्या की हे जे सच्चिदानंद सिन्हा होते ते पहिल्या बैठकीत हंगामी अध्यक्ष होते, पण जे दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946 रोजी, तर त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष म्हणून निवडलं. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांना निवडलं आणि घटनात्मक सल्लागार म्हणून सर BN राव यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो, 13 डिसेंबर 1946ला एक महत्त्वाची गोष्ट घडली होती, ही तुम्ही लक्षात ठेवा कारण हे परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि MPSCच्या प्रीमध्ये हे जोडे लावायला आलं होतं 2019लाच. तर मित्रांनो, 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला आणि उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला तर तो मांडला जवाहरलाल नेहरूंनी. तर मित्रांनो,
जवाहरलाल नेहरूंनी हा जो ठराव मांडला होता 13 डिसेंबर 1946 रोजी, हा संमत कधी झाला तर 22 जानेवारी 1947 हा संमत झाला. आणि पुढे जाऊन हा जो उद्दिष्टांचा ठराव होता याचे रूपांतर भारताच्या सरनाम्यात झाले. जी भारताची जी प्रस्तावना आहे तिच्यामध्ये झाली, भारताच्या घटनेची प्रस्तावना आहे तिच्यामध्ये झाली. मित्रांनो, घटना समितीचे कार्य सुरू असतानाच भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचबरोबर पाकिस्तानची सुद्धा निर्मिती करण्यात आली. त्यामुळे घटना समितीमध्ये काही चेंज करण्यात आले. त्याचबरोबर मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यामुळे भारतीय जी घटना समिती होती, संविधान सभा जी होती, तिला काही विशिष्ट अधिकार देण्यात आले. तर भारताच्या स्वातंत्र्य कायद्यानुसार, जो भारताचा स्वातंत्र्य कायदा होता 1947 नुसार 3 महत्त्वाचे बदल करण्यात आले. ते आता आपण बघूयात. पण त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एकूण संस्थाने किती होते तर 93 होती. एकूण संस्थानिक किती होते? 93 होते. तर त्या 93 संस्थानिकापैकी 28 एप्रिल 1947 पर्यंत फक्त 6 संस्थानिक जे होते ते घटना समितीत सामील झाले होते. ते 6 संस्थानिक कोणकोणते होते तर बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाला, रेवा आणि उदयपूर हे 6 संस्थानिकच घटना समितीमध्ये सामील झाले होते. आणि मित्रांनो, सर्व संस्थानिक भारत किंवा पाकिस्तानमध्ये केव्हा सामील झाले असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर काय राहील की फाळणीची घोषणा झाल्यानंतर. आणि फाळणीची घोषणा कधी झाली होती? 3 जून 1947 ला. त्या फाळणीची घोषणा झाल्यानंतर सर्व संस्थानिक एकतर भारतात सामील झाले किंवा पाकिस्तानमध्ये सामील झाले. आता मित्रांनो, आपला मेन पॉईंट काय आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार झालेले प्रमुख 3 बदल कोणते. तर मी तुम्हाला प्रमुख 3 बदल सांगतो आणि नंतर ते समजून सांगतो की ते काय होते नेमकं. पहिला बदल होता की घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. दुसरा बदल होता की घटना समिती कायदेमंडळ म्हणून कार्य करू लागली. आणि तिसरा जो बदल होता तो आपल्या घटना समितीच्या जागा होत्या त्यामध्ये काही चेंज झाला. आणि तो का झाला तर पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली होती. तर मित्रांनो, आता आपण एक एक करून हा बदल समजून घेऊयात. आता घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. पहिली, सार्वभौम या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? सार्वभौम या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण आपले निर्णय ठामपणे घेऊ शकतो आणि दुसऱ्या कोणाचा आपल्यावर काहीच प्रभाव नसणे म्हणजे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची जी शक्ती असते ठामपणे दुसऱ्याच्या प्रभावाविना, त्याला सार्वभौम असं म्हणू शकतो आपण. तर मित्रांनो, ब्रिटिश संसदेने तेव्हा भारतासाठी कायदे बनवण्याचा अधिकार कोणाला होता तर ब्रिटिश संसदेला होता. आणि ब्रिटिश संसदेने केलेले कायदे आता भारतीय घटना समिती जी होती ती रद्द करू शकत होती किंवा त्यामध्ये बदल करू शकत होती. आता भारतीय घटना समिती सार्वभौम झाली, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. त्यानुसार मग आता ब्रिटिश संसदेने भारतासाठी केलेले कायदे सुद्धा रद्द करण्याचा तिला अधिकार झाला किंवा त्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा अधिकार तिला झाला. त्यानंतर मित्रांनो, दुसरा बदल की घटना समिती ही कायदेमंडळ म्हणून कार्य करू लागली. कायदेमंडळ म्हणून कार्य करू लागली तर आता तिला कायदेमंडळ म्हणून कार्य करण्यासाठी एका कायदेतज्ञ अध्यक्षाची गरज होती. तर ती जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम करायची तेव्हा जी.व्ही. मावळंकर हे तिचे अध्यक्ष असायचे. आणि जेव्हा रेग्युलर म्हणून कार्य करायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे तिचे अध्यक्ष असायचे. तर ती कायदेमंडळ म्हणून केव्हापासून कार्य करू लागली तर 17 नोव्हेंबर 1947 पासून ती कायदेमंडळ म्हणून कार्य करू लागली. आणि तिचे अध्यक्ष मी तुम्हाला सांगितले जी.व्ही. मावळंकर. त्यानंतर मित्रांनो, घटना समिती हीच पहिली भारताची संसद होती कारण तिच्यामध्ये कायदे निर्माण करण्याचं कार्य चालत होतं. त्यानंतर मित्रांनो, आता संविधान सभेच्या ज्या जागा होत्या 389 त्यामध्ये सुद्धा बदल होईल कारण पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे एकूण जागांमधून 90 जागा पाकिस्तानला देण्यात आल्या आणि भारतामध्ये 299 जागा या शिल्लक राहिल्या. त्याचबरोबर ज्या ब्रिटिश भारतासाठी 296 जागा होत्या त्यापैकी 229 जागा या भारतासाठी शिल्लक राहिल्या. आणि 93 जे जागा होत्या तर त्यापैकी 93 जे संस्थानिकाच्या जागा होत्या त्यापैकी 70 संस्थानिक हे भारतामध्ये होते. तर आता लक्षात घ्या की भारतासाठी जागांमध्ये चेंज कसं झाला की एकूण भारतासाठी आता पाकिस्तान वगळून 299 जागा होत्या. त्यापैकी ब्रिटिश भारतासाठी 229 जागा होत्या आणि त्यापैकी संस्थानिकाच्या 93 जागा होत्या त्यामधून भारतासाठी आता 70 जागा होत्या. तर हे 3 बदल खूप महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अजून काही गोष्ट सांगू इच्छितो की असं खूप विचारलं जातं कोण काय म्हणाले. तर हे लक्षात ठेवा की घटना समितीवर एका प्रमुख समुदायाचे वर्चस्व असं कोणी म्हटलं तर तो होता विन्स्टन चर्चिल. आणि घटना समिती ही हिंदूंची सभा
असं कोणी म्हटलं तर तो होता लॉर्ड विस्काउंट. एका प्रमुख समुदायाचे वर्चस्व असं विन्स्टन चर्चिलनं म्हणलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. आणि घटना समिती ही हिंदूंची सभा असं लॉर्ड विस्काउंटने म्हटलं होतं. त्यानंतर मित्रांनो, आता घटना समितीने काही इतर कार्य सुद्धा केले होते. आता ब्रिटिश जी संसद होती ती भारतासाठी कायदे करायचं काम करायची 1947 पर्यंत. पण आता घटना समिती सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे तिला काही वेगवेगळे निर्णय घ्यायचे होते. ती काय तिने निर्णय घेतले आपण ते बघूयात. मित्रांनो, घटना समितीनं पहिली गोष्ट केली ती म्हणजे भारतासाठी राष्ट्रध्वजाची स्वीकृती केली. आणि ती कधी केली तर ती 22 जुलै 1947 रोजी केली. त्यानंतर मित्रांनो, जे कॉमनवेल्थ असतं, जे राष्ट्रकुल असतं, राष्ट्रकुल कॉमनवेल्थ ही एक संघटना आहे. इंग्लंड देशाच्या आधिपत्याखाली जेवढे बाकीचे राष्ट्र होते त्या सर्व राष्ट्रांची ही एक संघटना आहे. तर तिला कॉमनवेल्थ नेशन असं म्हणतात त्या राष्ट्रांना, ज्यांच्यावर इंग्रजांचं राज्य होतं त्यांना. तर या कॉमनवेल्थ सदस्यत्वासाठी मे 1949 मध्ये घटना समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर मित्रांनो, 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने 3 मुख्य कार्य केले. त्या दिवशी घटना समितीने भारतासाठी राष्ट्रगीताची स्वीकृती केली, भारतासाठी राष्ट्रगानाची स्वीकृती केली आणि भारताच्या पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केली किंवा स्वीकृती केली. आणि त्यांची निवडणूक प्रॉपर झाली होती त्या काळी. तर मित्रांनो, 3 कार्य हे महत्वाची आहे. राष्ट्रध्वजाची स्वीकृती केव्हा झाली? 22 जुलै 1947. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली मे 1949 आणि 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची स्वीकृती ही करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो, आता घटना बनवण्यासाठी किती दिवस लागले, किती सत्र होते, किती देशांच्या घटनांचा विचार करण्यात आला, या सर्व गोष्टी आपण थोडक्यात समजून घेऊ. तर मित्रांनो, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे घटना बनवण्यासाठी लागले होते. त्यानंतर मित्रांनो, एकूण सत्रे किती झाली? तर एकूण 11 सत्रे झाली होती. त्याचबरोबर मित्रांनो, किती देशाच्या घटनेचा आपली घटना बनवण्यासाठी विचार करण्यात आला होता? तर त्या 60 देशांच्या घटनेचा भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी विचार करण्यात आला होता. त्याचबरोबर मित्रांनो, मसुद्यावर काम किती दिवस चालले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती जी होती तिने किती दिवस कार्य केले? तर तिने 114 दिवस मसुद्यावर कार्य केले. त्यानंतर मित्रांनो, एकूण खर्च किती आला? तर तो 64 लाख रुपये इतका एकूण खर्च आला. त्यानंतर मित्रांनो, 24 जानेवारी 1950 रोजी हे अखेरचं सत्र होतं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून तर 1952 पर्यंत जी पहिली निवडणूक होती ती होईपर्यंत घटना समितीने हंगामी संसद म्हणून सुद्धा कार्य केले. त्यानंतर मित्रांनो, 17 एप्रिल 1952 रोजी हंगामी संसदेचे जे अस्तित्व होते ते संपुष्टात आले आणि भारतासाठी पहिली जी संसद होती ती मे 1952 मध्ये अस्तित्वात आली. तर अखेरचं सत्र कधी झालं होतं? 24 जानेवारी 1950 रोजी. 26 जानेवारी 1950 पासून ते 1952 पर्यंत भारतासाठी जी हंगामी संसद होती ती म्हणून घटना समितीने कार्य केलं आणि 17 एप्रिल 1952 रोजी हंगामी संसदेचा जे अस्तित्व होतं ते संपुष्टात येऊन मे 1952 मध्ये भारतासाठी पहिली संसद ही अस्तित्वात आली. त्यानंतर मित्रांनो, घटना समितीच्या बऱ्याचशा समित्या होत्या. घटना समितीचं कामकाज जे होतं ते समितीच्या मार्फत चालत होतं. पण त्यापैकी काही महत्वाच्या समित्या होत्या आणि त्या महत्वाच्या लोकांच्या अध्यक्षतेखाली काम करत होत्या आणि काही इतर समित्या होत्या आणि काही समित्या अशा पण होत्या की त्यांच्या अध्यक्ष घटना समितीचे सदस्य नव्हते. तर त्या आता सर्व समित्यांचा आपण एकदा आढावा घेऊ. तर मित्रांनो, जी संघ राज्य समिती होती ती पंडित जवाहरलाल नेहरू हे तिचे अध्यक्ष होते. अध्यक्ष आणि समिती हे विचारलं जातं जोड्या लावामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर संघ राज्यघटना ही सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली होती. त्यानंतर प्रांतिक राज्यघटना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. आता मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्र यासाठी सल्लागार जी समिती होती ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. ही समितीचं नाव खूप मोठं आहे. मूलभूत हक्कासाठी, अल्पसंख्याकांसाठी आणि आदिवासी लोकांसाठी, त्याचबरोबर अंतर्भूत न केलेले क्षेत्र यासाठी सल्लागार समिती जी होती ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. आणि या समितीच्या काही उपसमित्या होत्या. आता त्याचे अध्यक्ष कोण होते ते आता आपण बघूयात. तर मूलभूत अधिकार समिती जी होती तिचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते.
त्यानंतर अल्पसंख्याकांसाठी जी समिती होती तिचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी हे होते. एच.सी. मुखर्जी हेच आपले संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर सीमा म्हणजे ईशान्य भारतातील सीमा, आदिवासी क्षेत्रे व आसामची जी अंतर्भूत न केलेली क्षेत्रे होती, तिचे जे अध्यक्ष होते ते गोपीनाथ बारडलोई हे होते. त्यानंतर मित्रांनो, आता आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली क्षेत्र जी होती ती ए.व्ही. ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली होती. हे थोडं तुम्ही ही जी क्षेत्र आहे ते थोडं एकदा पुस्तकामध्ये सुद्धा बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो, मसुदा समिती सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिचे अध्यक्ष होते. त्यानंतर संस्थानांसाठी जी समिती होती त्यासाठी तिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर सुकाणू समिती जी होती तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. आता राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते, त्यामुळे आता कामकाजासाठी जी समिती होती, कामकाज प्रक्रिया व नियम समिती, तिचे अध्यक्ष कोण असणार, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे तिचे अध्यक्ष होते. आता काही इतर समित्या बघू. तर इतर समित्यामध्ये वित्त व कर्मचारी जी समिती होती, आता अध्यक्ष म्हणल्यावर कर्मचाऱ्यांचं नियोजन पण अध्यक्षांना ठेवावं लागणार, त्यामुळे राजेंद्र प्रसाद हे वित्त व कर्मचारी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर राष्ट्रदूत समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर कामकाज क्रम या समितीचे अध्यक्ष डॉक्टर के.एम. मुन्शी होते. त्यानंतर आता गृह विभागाच्या समितीचा अध्यक्ष इथं मी दिलेलं नाही, ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो कोण होतं. त्यानंतर प्रांताच्या मुख्य आयुक्ताच्या समितीचे अध्यक्ष जे होते ते बी पट्टाभी सीतारामय्या हे होते. आता इथं हो, तर गृह समितीचे अध्यक्ष सुद्धा पट्टाभी सीतारामय्या हेच होते आणि हे गांधीजीचे जवळचे अनुयायी होते. त्यानंतर मित्रांनो, अधिकारपत्रे जी समिती होती ती आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे तिचे अध्यक्ष होते. त्यानंतर घटना समितीच्या कार्याविषयी जी समिती होती तिचे जी.व्ही. मावळंकर हे अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो, घटनेचा मसुद्याचे परीक्षण करण्यासाठी कोण अध्यक्ष होतो, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. आणि वृत्तपत्र कक्ष समिती जी होती तिचे अध्यक्ष उषानाथ सिन्हा हे होते. आणि नागरिकांवरील जे एतद्रत होते तर त्याचे अध्यक्ष जे होते ते एस वरदाचारी होते. एस वरदाचारी हे न्यायालयाचे सुद्धा न्यायाधीश होते. तर मित्रांनो, या समित्या जर तुम्हाला कन्फ्यूज झाल्या असेल तर तुम्ही हे एकदा दोनदा मागे घेऊन बघा, तुम्हाला निश्चितच समजेल. पण हे मित्रांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, काही समित्या अशा होत्या की ते घटना समितीचे तिचे जे अध्यक्ष होते ते घटना समितीचे सदस्य नव्हते, पण ते समित्यांचे अध्यक्ष होते. आता मित्रांनो, भाषावार प्रांताविषयी समिती होती तिचे अध्यक्ष होते एस के दार. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाबाबत जी समिती होती तिचे अध्यक्ष होते एस वरदाचारी. मी तुम्हाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष एस वरदाचारी हे नागरिकांवरील जी एतद्रत समिती होती तिचे सुद्धा अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो, तिसरी समिती आहे की भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयी तज्ज्ञांची जी समिती होती तर तिचे अध्यक्ष नलिनी रंजन सरकार. तर हे एस के दार, एस वरदाचारी आणि नलिनी रंजन सरकार जे होते ते तिघ घटना समितीचे सदस्य नव्हते, परंतु त्या एखाद्या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो, मसुदा समितीविषयी आता थोडक्यात जाणून घेऊ. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हे सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिचे अध्यक्ष होते. पण तिची स्थापना कधी झाली होती हे परीक्षेत विचारले गेलेले आहे, हे लक्षात ठेवा. कारण आजकाल इतकं सोपं नाही विचारत की तिचे अध्यक्ष कोण होते, त्याच्याविषयी घुमून फिरून प्रश्न विचारतात, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. 29 ऑगस्ट 1947. मित्रांनो, सदस्य पण खूप महत्वाचे आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. त्यानंतर आता सदस्य कसे लक्षात ठेवायचे, तर आता साऊथ इंडियन दोन इथं बघा, गोपाल स्वामी अय्यंगार आणि आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे दोन. त्यानंतर मुस्लिम सुद्धा दोन आहे, के.एम. मुन्शी आणि सईद अहमद सादुल्ला. आता 5 जण झाले. आता मित्रांनो, 2 अशा कंडिशन आल्या होत्या की बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिला होता आणि डी.पी. खेतान यांचा मृत्यू झाला होता. तर बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळे एन. माधवराव यांची मसुदा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती आणि डी.पी. खेतान यांच्या मृत्यूमुळे टी.टी. कृष्णमाचारी यांची मसुदा समितीवर नियुक्ती ही करण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो, मसुद्याबद्दल थोडं जाणून घेऊ की पहिला मसुदा मित्रांनो फेब्रुवारी 1948 रोजी जाहीर करण्यात आला. मग तो जाहीर का करण्यात आला, कारण नागरिकांसाठी तो जाहीर करण्यात आला होता. नागरिकांनी त्यावर काही बदल सुचवावे. त्यानंतर घटना समितीचे जे सदस्य नव्हते त्यांनी काही
त्यामध्ये बदल सुचवावे यासाठी पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये जाहीर करण्यात आला होता आणि चर्चेसाठी 8 महिने दिली होती. आता त्यानंतर दुसरा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये ऑक्टोबर 1948 मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो मसुदा समितीचे कामकाज 141 दिवस चालले. मी चुकून तुम्हाला तिकडे मागे 114 दिवस सांगितले वाटतं. तर 141 दिवस चालले होते आणि जो अंतिम मसुदा होता तो 7 नोव्हेंबर 1948 रोजी जाहीर करण्यात आला. 7 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा हा जाहीर करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो आपल्या मसुद्याचा स्वीकार कधी करण्यात आला? आता 3 मसुदे जाहीर करण्यात आले. पहिला फेब्रुवारी 1948, दुसरा ऑक्टोबर 1948 आणि तिसरा 7 नोव्हेंबर 1948. त्यानंतर घटनेची स्वीकृती किंवा मसुद्याची स्वीकृती कधी करण्यात आली? आता घटनेची स्वीकृती एक्झाम मध्ये विचारली जाते. पण मसुद्याची स्वीकृती जर विचारलं तर कन्फ्युज होण्याचे कारण नाही. कारण दोन्ही पण एकच आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुद्याची स्वीकृती करण्यात आली होती. आणि मित्रांनो 299 एकूण सदस्य होते मी तुम्हाला सांगितलं. तर ज्या दिवशी मसुद्याची स्वीकृती किंवा घटनेची स्वीकृती केली त्या दिवशी 284 सदस्य हे त्या दिवशी उपस्थित होते आणि एकूण कलम किती होते? 395 कलम होते आणि 8 परिशिष्ट त्या दिवशी घटनेमध्ये होती. त्यानंतर मित्रांनो घटनेच्या अंमलबजावणीविषयी आता थोडक्यात जाणून घेऊ. तर मित्रांनो घटनेच्या अंमलबजावणीविषयी जाणून घेणं म्हणजे काय? तर घटना ज्या दिवशी अंमलबजावणी झाली होती 26 म्हणजे घटना ज्या दिवशी स्वीकारली होती, घटना ज्या दिवशी अंमलबजावणी सुरू झाली ते दिवस वेगवेगळे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेची स्वीकृती झाली आणि मित्रांनो 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. पण मित्रांनो हा जो मधला गॅप होता 2 महिन्याचा जो गॅप होता त्यासाठी घटनेची काही कलम आधीपासूनच लागू करण्यात आली होती. तर ती कलम कोणती होती? कलम 5, कलम 6, कलम 7, कलम 8, 9 त्यानंतर 60, 324, 366, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 हे जे कलम होते ते घटनेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच लागू करण्यात आली होती. तर मित्रांनो यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या या कलमामध्ये? तर या कलमामध्ये 5 ते 9 पर्यंत नागरिकत्व हे सगळ्यांना माहित असलं पाहिजे. त्यानंतर 324 म्हणल्यावर त्यामध्ये निवडणुका येतील आणि हंगामी संसद, त्यानंतर तात्पुरत्या व संक्रामक तरतुदी आणि लघु शीर्षके या सर्व तरतुदी यावरच्या कलमामध्ये होत्या, ज्या 26 नोव्हेंबर 1949 मध्येच लागू करण्यात आले होते आणि हा प्रश्न राज्यसभेमध्ये येऊन गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बाकीचे जे तरतुदी होते ते 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आल्या. त्यानंतर मित्रांनो आता 26 जानेवारी हा दिवस का घटना समितीने हे केला? घटना समितीने अंमलबजावणीसाठी निवडला. कारण मित्रांनो 1929 मध्ये लाहोर अधिवेशनाच्या ठरावानुसार लाहोर अधिवेशन झाले होते 1929 मध्ये. तर त्यानुसार 26 जानेवारी 1930 हा जो दिन होता तो पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचा होता. पूर्ण स्वराज्य दिन आणि त्याचं एक आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता भारताची घटना स्वीकारण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो राज्यघटना अंमलात आल्यापासून प्रिव्ही काउन्सिल होती ती ब्रिटनमध्ये होती. प्रिव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ऍक्ट 1949 सोडता बाकी सर्व कायदे घटना स्वीकारल्यानंतर रद्द करण्यात आले होते. फक्त एकच कायदा होता कोणता? प्रिव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ऍक्ट 1949. त्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं ही कलम कोणती होती जी 26 नोव्हेंबर 1949 मध्ये लागू करण्यात आली. आता मी त्याच्या पुढे त्याचं म्हणजे ते कोणत्या भागासाठी किंवा कोणत्या चॅप्टरसाठी रिलेटेड आहे हे तुम्हाला दिलेले आहे. कलम 5 ते 9 नागरिकत्वासाठी रिलेटेड आहे. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ व प्रतिज्ञेसाठी रिलेटेड आहे. त्यानंतर 324 निवडणूक आयोगाविषयी आहे. 366 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहे. 379 ते 391 मध्ये संविधानाच्या सुधारणा दिलेली आहे, 7वी सुधारणा. त्यानंतर 392 मध्ये अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रपतीचे अधिकार दिलेले आहे. 393 मध्ये संक्षिप्त नावे दिलेले आहे आणि या संविधानास भारताचे संविधान म्हणावे असं देण्यात आलेलं आहे भारतीय संविधानामध्ये. त्यानंतर मित्रांनो आता काही शेवटी जाता जाता आपण काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी बघू की ज्या आजकाल परीक्षेमध्ये येण्याची खूप मोठ्या प्रमाणावर संभावना आहे. तर पहिली गोष्ट आहे की भारतासाठी घटना समितीने निशाणी म्हणून काय स्वीकार केलं होतं?
तर भारताच्या घटना समितीची निशाणी होती हत्ती. त्यानंतर मित्रांनो, भारताच्या घटना समितीचे सचिव कोण होतं? तर HVR अय्यंगार हे भारतीय घटना समितीचे सचिव होते. त्यानंतर भारतीय घटना ही लिखित राज्यघटना होती. तर त्यावर हस्ताक्षर कुणाचे होते? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचा अक्षर त्यावर होते आणि त्यांनी इटॅलिक फॉन्टमध्ये ते लिहिलं होतं. त्यानंतर मित्रांनो, शांतिनिकेतन मधील जे नंदलाल बोस होते आणि बिओहर राम मनोहर जे होते, बिओहर राम मनोहर सिन्हा आणि इतर कलाकारांनी त्या आपल्या घटना समितीची ओरिजिनल जी प्रत होती तिला आकर्षक बनवण्याचे काम केले होते. आणि सरनाम्याला आकर्षक कोणी बनवले? तर ते बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी सरनाम्याला आकर्षक बनवले. त्यानंतर मित्रांनो, हिंदी भाषेतील हस्ताक्षर कोणाचे होते? आता इतके दिवस विचारलं असेल की भारतीय राज्यघटना कोणी लिहिली? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण हिंदी भाषेत कोणी लिहिली? तर वसंत कृष्ण वैद्य आणि नंदलाल बोस यांनी ती वसंत कृष्ण वैद्य यांनी ती लिहिली आणि नंदलाल बोस यांनी तिला आकर्षक बनवले. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि याच्यावर आलेले क्वेश्चन जे असतील ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात. तर मित्रांनो, धन्यवाद.